हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत 32 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग. तर आपण इथं सुरुवातीला पेपर फोल्डिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. मी इथं मागचा भाग, पुढचा भाग दोन्ही सोबतच कटिंग करणार आहे. त्याच्यामुळे उंचीमध्ये 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेले आहेत. म्हणजे इथं माझ्या 13 इंच उंची आहे, तर मी त्याच्यामध्ये 2 इंच प्लस केलेलं आहे. म्हणजे 15 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वरच्या साईडला आपण शोल्डरचं माप टाकून घेतलेलं आहे. 32 साईजला 5 इंच शोल्डर येतं आणि 5.5 इंच मुंडा खोली येते. त्याच्यानंतर कमरेच्या साईडला म्हणजे खालच्या साईडला आपल्याला कमरेचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी मारून एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं, म्हणजे 1.5 इंच, 2 इंच, किती पण हवं तेवढं घेऊ शकता. मी इथं 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण छातीकडच्या साईडला छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आपण 2 इंच शिलाई मार्जिन मिक्स करून घेतलेलं आहे. इथे मी लुजिंग वगैरे काही दिलेली नाही, कारण पाठीमागचा गळा आपला डीप असल्यामुळे लुजिंग दिलेलं नाही. त्याच्यानंतर आपल्याला आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर पाठच्या मुंड्यासाठी आपण 1.5 इंच घेतलेला आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी आपण 1.25 इंचावरती मार्जिन करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जी लाईन मारलेली आहे उभी, तिथून अर्ध्यामध्ये फोल्ड केलेला आहे आणि 1.5 इंच या साईडला घेऊन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण आकार पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर पाठच्या मुंड्याचा सुद्धा आकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. तर आपल्याला तयार शोल्डर 2.5 इंच आहे माझं. तर मला इथे आता त्याच्यामध्ये अर्धा इंच घेऊन 3 इंच असं मी शोल्डर घेतलेलं आहे आणि उरलेले जे आहे आपले ते गळा रुंदी आहे. त्यानंतर 6 इंच पुढच्या गळ्याची उंची 6 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला खालच्या साईडला क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर क्रॉस पट्टीसाठी आपण 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण अशी सरळ लाईन मारून घेतलेली आहे आणि पुढच्या साईडला जिकडे आपण हुकपट्टी लावतो तिकडे 1 इंच वरती एक्स्ट्रा घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या फुल बसचा 6वा भाग घ्यायचा आहे. 32चा 6वा भाग येतो, म्हणजे 5.25च्या दरम्यान काहीतरी असा येतो. तर इथं मी 5.25 इंच घेतलेले आहे. मुंड्याकडच्या साईडला आपण आतला पुढचा मुंडा जो असतो तिथून आपण 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि गळ्याकडच्या साईडला खालून 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण असं लाईन मारून घेतलेले आहे, म्हणजे जिथे आपला पॉईंट येतो तिथे आपण असा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं आता मार्किंग करून झालेलं आहे. कटोरीचं मार्किंग करून झालेलं आहे. त्यानंतर आपण जिकडे हुकपट्टीकडे 1 इंच वरती एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं होतं क्रॉसपट्टीच्या इथे, तिथून पण आपण असा आकार देऊन घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. त्यानंतर आता आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत. मग सुरुवातीला आपण पाठीमागचा मुंडा असतो तिथून कटिंग करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आपल्याला शोल्डरच्या इथे पण थोडासा कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पाठच्या भागाची मार्किंग करते वेळी इझी जाईल. आता थोड्या वेळासाठी आपल्याला आपला जो पुढचा भाग आहे तो बाजूला ठेवून देऊया आणि पाठीमागचा भाग घेतलेला आहे आपण. तर आपण पुढच्या भागामध्ये 2 इंच उंची एक्स्ट्रा घेतली होती, तर आपल्याला पाठच्या भागामध्ये 2 इंच उंची लागत नाही, तर फक्त 1 इंच उंची लागते. त्याच्यामुळं आपण पाठच्या भागामध्ये जी 1 इंच उंची एक्स्ट्रा झालेली आहे ती आपण कट करून घेणार आहोत आणि आपण गळ्याचं सुद्धा मार्किंग करून घेणार आहोत. तर इथे मी 10 इंचावरती गळा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 10.5 इंचावरती घेतलेलं आहे. त्यानंतर असं आपण जेवढी आपल्याला गळ्याची रुंदी पाहिजे असेल तेवढे आपण घेतलेलं आहे. मी इथं 2.25 इंचावरती घेतलेलं आहे. त्याच्यानंतर असं लाईन मारून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर असा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. हे बघा, असा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि आता आपण टक्ससाठी मार्किंग करून घेत आहोत. तर 4 इंचावरती आपण टक्ससाठी मार्किंग करून घेतलेलं आहे. दोन्हीकडच्या साईडला आपण अर्ध्या इंचावरती मार्किंग करून
वरच्या साईडला सुद्धा 4 इंचावरती आपण घेतलेलं आहे आणि असं आपण लाईन मारून घेतलेली आहे. आणि खालच्या साईडला जिकडे आपलं शिलाई मार्जिन आहे तिकडे वरती अर्ध्या इंचावरती आपण लाईन मारून घेतलेली आहे. आणि आता आपण कटिंग करून घेत आहोत. अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपला पाठीमागचा भाग रेडी आहे. त्यानंतर आपण आता पुढचा भाग घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता क्रॉस पट्टी कटिंग करून घेत आहोत. त्यानंतर आपण मेन कटोरीचा पार्ट कटिंग करून घेत आहोत आणि आपल्याला गळ्याचा आकार सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे. आणि मुंड्याकडचा भाग पण आहे, तिथे पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपलं कटिंग कंप्लीट झालेलं आहे. तर आपल्याला आता कटोरीमध्ये वाढीव कटोरी घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या पेपरावरती कटोरी ठेवून घ्यायची आहे जशी तशी, आणि आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. पहिली जर आपल्या कटोरी आहे त्याप्रमाणेच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण चारी साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पहिला जो कटोरीचा भाग आहे त्याचा जो सेंटर आहे तिथे सुद्धा टिक करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्या आता मार्किंग करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला वाढीव कटोरीसाठी मार्किंग करून घ्यायचे आहे. तर पुढच्या साईडला 1.5 इंच, पाठीमागच्या साईडला सुद्धा 1.5 इंच, आणि मध्ये जो आपण सेंटरचा पॉईंट काढून घेतलेला आहे तिथे सुद्धा 1.5 इंच आपल्याला वाढवून घ्यायचे आहे. आणि गळ्याकडच्या साईडला अर्धा इंच आणि दुसऱ्या त्या साईडला सुद्धा अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पट्टीच्या साहाय्याने हे जे पण आपल्याला पॉईंट भेटलेले आहेत ते आपण जोडून घेणार आहोत. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. पुढच्या साईडला सुद्धा अशी लाईन मारून घ्यायची आहे. आणि जिकडे तसेच आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा असा गोलवाकर देऊन घ्यायचा आहे. आता आपला गोलवाकर देऊन झालेला आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडला ज्या 2 तिरक्या लाईन मारलेल्या आहेत त्यांचं आपण मेजरमेंट करून बघणार आहोत. तर इथे माझं थोडंसं खालीवर झालेलं आहे, म्हणून मी पुन्हा एक लाईन मारून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे आणि त्याच लाईनवरून आपण कटिंग करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली आता हे कटोरी कटिंग करून घेत आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण आता पूर्ण कटिंग करून घेणार आहोत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय.